जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केलं आहे बिना आंघोळीचंच, कारण की आज आहे संडे आणि पप्पा नाही आहेत. तर मग मच्छी सकाळी फिश कोण आणणार, तर मग मी निघालेलो. पण तेवढ्यात जे फिशवाले आमच्या इथे रोजचे येतात राऊंड मारायला, त्यांना आवाज दिला आणि थांबवलं, कारण एवढे दिवस काय खाल्लं नाही आहे नॉनव्हेज, तर आज मस्त आहे. तर मच्छीमध्ये दुसरं काय नव्हतं, कोळंबी आणि छोटेसे रावस आहेत, तर मी खात नाही, आणि बोंबील. सो मी बोंबील आणि थोडीशी कोळंबी घ्यायचा विचार करतो. गाडी पण इकडेच लावली आहे रात्री, कारण की सगळं साफसफाई आणि सगळं करायचं होतं म्हणून. काय 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 नानूचाच येतो, अगं नानूचा आहे तो. बरं तसं खाली आलोय, हे इथे सगळं असं पसारा पडलाय. 4 वेळा तसंच करतात पसारा. काय करणार, लहान आहेत. यस. आणि इधर मेरे लिए बन रहा है खास बोंबील फ्राय. आज एकटाच आहे वाघ नॉनव्हेज खायला, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. दादा पण गेलाय बाहेर, पप्पा नाही आहेत, आणि ह्या तिघींना मार्गशीर्ष आहे, त्यामुळे हे लोक खात नाही आहेत, राईट. आणि आमच्या लाईफमध्ये अजून एक ट्रॅजेडी झाली. इकडे ये, इकडे ये, इकडे ये, असं ये, असं ये. 2 मिनटं येणं नाही करत. अशी ट्रॅजेडी झाली आहे की आमचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ना, जे मेनवालं अकाउंट आहे ते फ्रीज झालं आहे. तर त्याचे फॉलोअर्स म्हणजे आमची रीच खूप जाते आहे, म्हणजे अकाउंट 10 मिलियन रीचमध्ये आहे, पण फॉलोवर होतच नाहीत, सगळे मायनस होत आहे. तर मला वाटतं कोणीतरी स्ट्राईक केलं आहे किंवा काय केलं, आय डोंट नो. तर ही गोष्ट फाल्गुनी प्रेग्नंट होती तेव्हापासूनची आहे, तेव्हापासूनचे फॉलोवर नाही वाढले. तुम्ही जर 2-3 वर्षाआधी पण बघितलं असेल तर फॉलोवर तेवढंच होते, आणि आत्तासुद्धा तेवढंच, म्हणजे 1000 पण नाही वाढलेत. असं तर पॉसिबल नाही आहे की 1000 फॉलोवर नाही वाढणार. सो आम्ही डिसाईड केलं की एक नवीन अकाउंट उघडायचं, आणि ते ऑलरेडी मी उघडलेलं. मला मागच्या वेळेस कुणकुण लागलेली की असं सगळं झालं की नवीन अकाउंट, मी खूप त्याच्यावर रिसर्च केलं पण नाही होतं. सो इकडे तुम्हाला नवीन अकाउंट दिसत असेल. इंस्टाग्रामवर पण तुम्ही जर गेले तर तुम्हाला लिंक बघायला मिळेल स्टोरीला, सो तुम्ही जाऊन त्याला फॉलो करा. याच्या पुढचे आमचे सगळे जे काय रील्स आहेत, फोटोज आहेत, आमचं पूर्ण जी सोशल मीडिया लाईफ आहे तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळेल कसं काय आहे आणि काय नाही आहे. हा जो मेन अकाउंट आहे त्याच्यावर थोडा आम्ही आता कमी करत आहोत सगळ्या गोष्टी, आणि नवीन अकाउंटवर करत आहोत, राईट. जसं तू बोलशील तसं. आणि हा आहे आमचा नवीन इंस्टाग्राम हँडल. नाही माझ्यात, तुझ्यात नाही आहे टाकला अजून. नाही टाकलं. सो माझ्या ह्याच्यामध्ये आहे. सो हा आहे आमचा नवीन इंस्टाग्राम हँडल, अभुनी ऑफिशियल म्हणून बनवलेला आहे, आणि त्याच्यावर पहिलीच रील ही आज टाकली आहे मी. आणि खूप सारे आधीचे पण आहेत की जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे, पण ठीक आहे, आता फॉलो करा तुम्ही त्याला. आणि लवकरात लवकर आपला जो जुना अकाउंट आहे अभुनी, हा थोडासा इकडे ब्लॉग झालेला आहे, तुम्हाला बघायला मिळेल. 6.3 मिलियन व्ह्यूज आहे लास्ट 30 मिनिट्समध्ये. आणि त्याचं काय होतं आहे, त्याचा डॅशबोर्ड ओपन केला ना की इकडे न्यू फॉलोवरमध्ये बघा काय झालं आहे. हे बघा सगळं झिरोच्या खाली, म्हणजे मायनस मायनस मायनस. आणि हे आत्तापासून नाही आहे, हे लास्ट 13 आहे. लास्ट आपण प्रिवियस मंथपासून पण अपडेट करूया पाहिजे तर. सेम सिच्युएशन आहे, 90 डेजचं पण अपडेट करूया. सेम सिच्युएशन आहे, झिरोच्या खाली, म्हणजे मायनस होत आहेत फक्त, फॉलोअर वाढत नाही आहेत काहीच. सो आम्ही डिसाईड केलं की नवीन हा जो अकाउंट आहे
तो ओपन करायचा आणि याच्यावर पूर्ण तुम्हाला जर्नी आमची दाखवायची आहे. सो जा आत्ताच आणि फॉलो करा आमचा हा नवीनवाला अकाउंट अभुनी ऑफिशियल म्हणून, राईट. आणि त्याचबरोबर आम्ही आता असं ठरवलं आहे की फाल्गुनीचे जे जे ऑनलाईन काही ड्रेसेस आहेत त्याच्या पण लिंक तुम्हाला कमेंटमध्ये लिंक केलं की सगळ्यांना लिंक तुम्हाला DM येऊन जाईल, राईट. आणि हाच तो भंगारवाला आहे ज्याला नानू घाबरते. भंगारवाले. आज आहे आमच्या ओम काकाचा बर्थडे आणि ओम काका एकदम टाइमावर आलेला आहे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तो आलाय तर त्याला छोटूसा केक ऑर्डर केलाय आणि हे आमच्या पोरींचं डेकोरेशन बाजूला लावलंय. जा 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 उभे राहा जा. ए दादू ये बर्थडे केक करण्याला. दादू हा या. हा कुठे गेला मिठू? मिठू ये. फोटो काढा मामा. कच्च छान. मामा कसा वाटलं डेकोरेशन? एकदम छान केलं. नाही हो नाही काय सरप्राईज आहे बघा लहान पोरांच्या याला सरप्राईज बोलतात. नाही हो नाही आम्हाला आधी माहितीच नाही. आम्ही असं मस्त डेकोरेट केलं असतं आणि सरप्राईज याच्यामध्ये फरक असते. नाही तो असं लास्ट मोमेंटला आला ना म्हणून असं आम्हाला बरं वाटलं पण तो आला. आणि त्याला त्याचं कारण ना एव्हरी बर्थडे कोणाचाही असो मामा मामी येतात न चुकता येतात आमच्या सगळ्यांच्या बर्थडेला. आम्हाला बरं वाटलं तो इथे आला. आणि अजून त्याला बरं वाटलं का सरप्राईज भेटली तुम्ही दिलेली ही अशी. सायलेंट मोडवर गेला तो. गरज सांगायची सायलेंट मोडवर गेला तो. अजून हॅपी बर्थडे का कोणाचा बर्थडे? छानपैकी सरप्राईज दिलेली आहे चेतना वहिनी आणि फाल्गुनी वहिनी दादूला. आज त्याचा वाढदिवस आहे. लाजतोय तो. आवडला. लवकर द्या दोघींनी पण गिफ्ट द्या. नानू ये नानू आई या. ये या पोरी काय नाही देते तुझी आत्याकडून. वाढतोय ना चला फेस कटरवाल्याला फोन कर. चला हॅपी बर्थडे दादू बसा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ओम. हॅपी बर्थडे टू यू. संध्याकाळचा प्रोग्राम आणि ते चेतनाच हेल्दी किचनमध्ये बनत आहेत हेल्दी पुरणपोळ्या आणि सपोर्टिंग सिस्टीम आहे फाल्गुनीज नॉनव्हेज किचन. एक महिन्याचं मार्गशीर्ष किचन आहे आमचं. पुरणपोळ्या बनत आहेत तिकडे मस्त खूप साऱ्या. काय आजचं काय हे काय म्हणतात त्याला औचित्य काय? उद्यासाठी मार्गशीर्ष. ओ माय गॉड. ओ माय गॉड. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. तवा आणून देते ना. आणि इथे बघा तुम्हाला इथे दिसत असतील ऑलमोस्ट खूप साऱ्या पुरणपोळ्यांनी बनवून ठेवल्यात आणि या दोघी काय पुरणपोळ्यांसोबत इकडे आमच्या इथे मेजवानी अजून एक तुम्हाला दिसत असेल. आणि हे थोडंसं मला तर कन्फ्युजन वाटतं पण हे आहे माझा नवीन 17 Pro Max जो की मला फाल्गुनीने गिफ्ट केला आहे. घरात बसल्या बसल्या फाल्गुनीने गिफ्ट केला आहे त्याच्यामुळे 12 स्क्रीन आता आम्हाला सगळं करायला मिळणार आहे त्याच्या पुढे. बघा एवढं सगळं जेवण आणि एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या उद्याची तयारी. वा. आणि इथे चेतना मॅडमला काहीतरी बोलायचं आहे. चेतना मॅडम हे मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो हा ड्वेल कॅमेरा त्यामुळे कसं आता त्याच्यामध्ये येईल ते मला एक्झॅक्ट थोडासा अभ्यास करावा लागेल आणि मग नंतर मी व्यवस्थितरित्या तुम्हाला शूट करून दाखवेल. नाही
तो आम्ही आलो तर पप्पा नव्हते, पप्पा बाहेर गेलेले आणि पप्पा आता आलेत तर बघा का पसारा बघा. ग्रेप्स आहेत ते ग्रेप्स. दीदी कुठे चालली बॅग घेऊन? पोरींना देतो ना पण खायला तशी लागते. नाही चिकन इथे वाजले 12 आणि इथं बघा काय चालू आहे दोघींचं. चिकन नाही वाटत चिकन. मला इथे चिकचिक लागतंय. मेकअप आर्टिस्ट नवीन मेकअप आर्टिस्ट उदयास येणार आहे आता. चेतनाज मेकओव्हर. नाही आता नवीन प्रोडक्ट येणार आहे. चेतनाज आता तो ट्रायल चाललंय त्या प्रोडक्टचा. प्रोडक्टचं जर ट्रायल. का प्रोडक्ट सक्सेसफुल झाला तर तुम्हाला मी सांगू. लॉन्च हा हे सगळे पहिले आम्ही सगळे प्रोडक्ट घरी युज करून बघतो. असं होममेड आणि जर का successful प्रमोशन मी करणार. ह्या 2 मॉडेल्स आहेत आणि मागे आमचं काय म्हणतात करता मागे स्पॉन्सर. स्पॉन्सर मागे आमचा. वास पण एवढं हे नाहीत. मला वाटतं फ्रेग्रन्स थोडा ऍड केला नाही याच्यात. हा त्याच्यात हे टाक ना परफ्यूमचे 4-5 बूंद. नाही लोकांना नॅचरलच लागतं. परफ्यूम बिफ्यूम काय नाही. चेतना तुमच्या इकडे चालेल हा? खरंच जर का चांगलं झालं. आता हा प्रोडक्टचं नाव अजून सांगणार नाही आम्ही जोपर्यंत ते टेस्ट करत नाही, त्याचा रिझल्ट बघत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला सांगणार नाही. तो आता सक्सेसफुल झाला की तुम्हाला मार्केटमध्ये आम्ही आणू नवीन नावाने. नवीन व्यवसाय मिळेल. नवीन नावाने आम्ही आता सगळं आणू. चेतना दादाला पण लाव थोडंसं. तेच त्यांना पण लावते. आता मी तेच बोलली त्यांना पण लावते. बरोबर लागलाय का? डार्क सर्कल जातील का? हो मग ट्राय कर आता. ब्लीच बीच करून काय कोण? मी हो ना मग मी ब्लीच केलंय. तू तरी आम्ही तरी कोणी लावले? हो शपथ कधी केलं? आता प्रोडक्ट आहे ना नवीन वाला जो अजून करायचे लॉन्च व्हायचा जो आपण तो केला ट्रायल पण नाही केली. तो सगळ्यात महाग आहे. 5,500 रुपये किलो. बाबा मग त्याचं मेकिंग पण महाग असेल ना. याला पण टाइम किती लागतो करायला? याला टाइम म्हणजे याला माणसाने करू शकतो. जरा फिर इकडे बघू. काय नाव आहे त्याचा सांगू? चेतना इकडे फिर बघू ना. हार्ट टेन्शन होता आता. सेम तुझं डेली सकाळचं फूड असतो ना आपला बॉडीसाठी किंवा हेल्थसाठी. हा उघडतो चेतना थोडासा आओ बच्चो डेली रुटीन मध्ये होतो सकाळचं. अगं पडशील लागेल ना. कसं शोधतो त्याला पूर्ण काढतं. त्याला एकदम गाडी सारखा म्हणजे नूडल्स सारखा त्याचे शेप बनव. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.